आज आहे श्री गुरुचरित्र पारायणाचा उद्यापन सोहळा. त्या दिना सकाळी लवकर उठून पूजा वगैरे करून घेतली, नंतर ग्रंथ वाचून घेतला आणि आज आम्ही जाणार होतो दत्त मंदिरला. त्याच्यासाठी सकाळी लवकर उठून तयार झाली होती आणि ही ज्वेलरी तर एवढी कम्फर्टेबल होती ना, मला घातल्यावरच खूप भारी वाटायला लागलं. आणि अभिरने प्रसाद घेऊन खात बसला होता. आमचं आवरून पण झालं होतं. आता आम्ही चाललो होतो मंदिराकडे. आता वातावरण एवढं छान झालं होतं ना, भारी वाटत होतं. अभिरने त्याच्यामध्ये एक झोप घेतली आणि ह्यांचं म्हणणं होतं की उद्या जाऊया, पण मला आजच जायचं होतं. आता ही ज्वेलरी कम्फर्टेबल आहे तर माझं सारखं लक्ष त्याच्याकडेच जात होतं. नंतर आम्ही मंदिरला पण पोहोचलो. आता तिथे गेल्यावर ना पाऊस खूप जास्त चालू झाला होता, पण मंदिरात गेल्यावरती खूप भारी वाटायला लागलं. खूप मन प्रसन्न झालं एकदम. आणि आज गुरुपौर्णिमा होती, त्याच्यामुळे डेकोरेशन पण एवढं छान केलं होतं. आणि हे दत्त मंदिर ना कोलकात्यामधून एकदम आउटसाईडला येतं आहे, त्याच्यामुळे ना एकदम गावाकडसारखं वातावरण वाटतं आणि भारी वाटतं, एकदम मन प्रसन्न होऊन जातं. आता पाऊस चालू होता ना, त्याच्यामुळे खूप काही क्लिप्स नाही घेऊ शकले. आणि आता ह्यांना लेट पण होत होतं, दुकानात जायचं होतं आणि येताना खूप जास्त ट्रॅफिक लागलं आणि त्याच्यामध्ये गंगा नदीचं दर्शन पण झालं. आता घरी येऊन नैवेद्य पण बनवायचं होतं. छान असा पुरणपोळीचा नैवेद्य बनवून नैवेद्य दाखवून घेतला देवांना. आणि नंतर सगळ्या ताईंना ना घरी हळदी कुंकासाठी बोलवलं होतं. मुलांचं औक्षण करून घेतलं, त्यांच्या पाया वगैरे पडली आणि नंतर त्यांना खीर वगैरे खाऊ घातली. नंतर हातासारखं वॉचमॅन अंकलला पण जेवण वगैरे देऊन आली. आता आजचा दिवस तर इथे संपला नव्हता, नंतर जेवण वगैरे करायचं होतं. पण आजच्यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.